अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। माझ्या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे। उद्या श्रावणातील शेवटचा गुरुवार आणि या दिवशी आलेली आहे अजा एकादशी। प्रत्येक महिन्यामध्ये 2 एकादशी येतात आणि प्रत्येक एकादशीचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं। एकादशी तिथी ही भगवान श्री हरी विष्णूंना समर्पित आहे। यंदा कृष्ण पक्षातील एकादशी तिथी ही 29 ऑगस्टला म्हणजे उद्या गुरुवारी आलेली आहे। या दिवशी भगवान विष्णूची मनेभावे पूजा केल्याने जीवनातील सर्व संकट दूर होतात। तसेच भगवान विष्णूची कृपा मिळवण्यासाठी अजा एकादशीचं व्रत हे देखील केलं जातं। या दिवशी भक्तिभावाने विष्णूची ध्यान करून एकादशीचा पाठ केल्यास मनुष्याला पूर्ण फळ हे प्राप्त होत असतं। तसेच व्रत केल्याने मोक्ष प्राप्त होते। आपल्याकडनं काही कळत नकळत झालेले पाप कर्म हे या अजा एकादशीच्या व्रतामुळे नष्ट होतात। तसेच सर्व मनोकामना पूर्ण होतात। हा दिवस अतिशय शुभ आणि महत्त्वाचा मानला जातो। म्हणून या दिवशी आपल्याला आपल्या वास्तुशास्त्रामध्ये करण्यासाठी काही प्रभावी उपाय सांगितले जातात। आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अत्यंत प्रभावी असे 5 उपाय सांगणार आहे। यापैकी जो जमेल तो उपाय अजा एकादशीच्या दिवशी करायचा आहे। हे उपाय केल्याने जीवनातील सर्व दुःख, संकट, अडचणी नष्ट होऊन कितीही कठीणातली कठीण इच्छाही पूर्ण होईल। असे हे अत्यंत प्रभावी उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा। जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। तर पहा, श्रावण महिन्यामधला प्रत्येक दिवस हा अतिशय शुभ आणि महत्त्वाचा मानला जातो। श्रावण महिना हा संपत आलेला आहे। उद्या श्रावणातील शेवटचा गुरुवार आहे आणि याच दिवशी ही अजा एकादशी आलेली आहे। यामुळे या दिवसाचं महत्त्व हे खूप अधिक पटीने वाढलेलं आहे। जर तुम्हाला शक्य असेल तर उद्याच्या दिवशी व्रत करायचं आहे। ज्यांना शक्य नाही त्यांनी सेवा उपाय केल्या तरी सुद्धा चालेल। उद्या आपल्याला लवकर उठायचं आहे। या दिवशी स्नानाला आणि दानाला खूप महत्त्व दिलं जातं। उद्या तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद आणि गंगाजल टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे। स्नान करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे। तुमच्याकडे जर गंगाजल नसेल तर तुम्ही गोमूत्र टाकलं तरी सुद्धा चालेल। त्याचबरोबर तुम्हाला सतत पैशाच्या अडचणी येत असेल, आलेला पैसा तुमच्याकडे टिकत नसेल तर तुम्हाला काय करायचे आहे, उद्या तुम्हाला केळीच्या झाडाची पूजा करायची आहे। केळीच्या झाडामध्ये साक्षात भगवान श्री विष्णू वास करत असतात। म्हणून या दिवशी झाडाची पूजा केल्याने आर्थिक समस्या या दूर होतात। केळीच्या झाडाची पूजा केल्याने पुण्य हे प्राप्त होत असते। उद्या तुम्हाला तुपाचा दिवा लावायचा आहे, हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचा आहे। 1 तांब्या भरून जल तुम्हाला केळीच्या झाडाला अर्पण करायचं आहे। 11 प्रदक्षिणा तुम्हाला मारायच्या आहेत। ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत। त्याचबरोबर बघा, एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू सोबतच माता लक्ष्मीची सुद्धा पूजा करायची असते। दोघांची एकत्र पूजा केली जाते तेव्हा भगवान विष्णू हे आपल्यावरती प्रसन्न होतात। तुळशीला माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं। या दिवशी आपण तुळशीला जल अर्पण करत नाही, ती तिच्या हरीसाठी व्रत करत असते। आपण तुळशीची पाने सुद्धा तोडली जात नाही। 1 प्लेट घ्यायचा आहे, हळदीचा गंध बनवायचा आहे। पाणी टाकून 1 प्लेट घ्यायची आहे। त्या हळदीच्या गंधाने त्या प्लेटवरती तुम्हाला स्वास्तिक काढायचं आहे। त्यावर थोडेसे तांदूळ टाकायचे आहेत, अक्षता तुम्हाला टाकायच्या आहेत, तुपाचा दिवा लावायचा आहे। हे दिवा तुम्हाला तुळशीजवळ ठेवायचा आहे। 11 प्रदक्षिणा मारायच्या आहेत। ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे। हा उपाय केल्याने घरात अखंड लक्ष्मी ही नांदते। यानंतरचा पुढचा उपाय, 1 रुपयाचे 11 नाणे घ्यायचे आहेत। हळदीचं पाणी करायचं आहे। एका वाटीमध्ये 11 नाणी तुम्हाला पिवळी करायची आहे। हळदीच्या पाण्याने एका प्लेटमध्ये ठेवायची आहे। त्या नाण्याला तुम्हाला हळद कुंकू अक्षदा फूल अर्पण करायचं आहे। माता लक्ष्मीच्या फोटोसमोर तुम्हाला ठेवायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला तुमची इच्छा बोलायची आहे आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला 1 लाल कापड घ्यायचं आहे। ते कापडामध्ये ते 11 नाणे तुम्हाला उचलून तिथे ठेवायचे आहेत आणि थोडेसे अक्षदा ठेवायचे आहेत त्या नाण्यावरती तुम्हाला आणि ह्याची पोटली बांधायची आहे। ही पोटली तुम्हाला जिथे तुम्ही पैसा ठेवता तुम्हाला तिथे ही पोटली ठेवून द्यायची आहे। माता लक्ष्मी ही तुमच्याकडे आकर्षित होण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे। पुढचा उपाय,
तुम्हाला काय करायचं आहे, एक तुळशीपत्र घ्यायचं आहे. त्या तुळशीपत्रावरती तुमची इच्छा लिहायची आहे कुंकाने. अगदी 2-3 अक्षरामध्येच तुम्हाला ती इच्छा लिहायची आहे आणि ते भगवान श्री हरी विष्णूंना तुम्हाला अर्पण करायचं आहे ते तुळशीपत्र. आणि दिवसभर तुम्हाला तिथेच ठेवायचं आहे, रात्रभर तुम्हाला ते तुळशीपत्र तिथेच ठेवायचं आहे. दुसऱ्या दिवशी ते तुळशीपत्र तुम्हाला उचलायचं आहे आणि निर्माल्यामध्ये तुम्हाला हे विसर्जित तुळशीपत्र करायचं आहे. अशा पद्धतीने हे तुम्हाला छोटे छोटे उपाय आहेत ते उद्या अजा एकादशीच्या दिवशी करायचे आहेत. खूप प्रभावी हे उपाय आहेत, भक्तिभावाने तुम्हाला करायचे आहेत आणि अगदी सोपे हे उपाय आहेत. त्यामुळे तुम्हाला अजा एकादशीच्या दिवशी आणि श्रावणातल्या ह्या एकादशीच्या दिवशी तुम्हाला हे उपाय आहेत ते करायचे आहेत. अगदी छोटे छोटे उपाय आहेत, जो जमल तो उपाय तुम्हाला उद्याच्या दिवशी करायचा आहे. तुम्हाला शक्य झाले तर तुम्हाला तुमच्या घरी एक वेळेस तुम्हाला विष्णू सहस्रनाम तुमचं पठण करायचं आहे. श्रवण केलं तरीही सुद्धा चालते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.